नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुदैव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की यल्लम्मा देवीचा संचार झाला आणि यल्लम्मा देवी काय सांगितली हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याशी मी शेअर करणार आहे खरी झालेली घटना, मला आलेला अनुभव, माझ्याच बाबतीत झालेली घटना आहे. यल्लम्मा देवीचा संचार झालेला होता. तेव्हा यल्लम्मा देवीने काय सांगितलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आम्ही दत्त महाराजांचं जे भक्तिमार्ग चालू केलो आणि चालू केल्यानंतर अभिषेक वगैरे नामस्मरण रोज म्हणजे घरात कंटिन्यू चालू होतं आणि चालू आहे आणि चालू राहणार पण आहे. आणि चालू केल्यानंतर पहिला म्हणजे अभिषेक सेवा केली. त्या अभिषेक सेवेला म्हणजे यल्लम्मा देवीचा संचार झाला. कारण आम्हाला ते यल्लम्मा देवीचा त्रास होता घरात, पण आम्हाला माहिती नव्हतं.